कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक सन्मानभूमी माणगाव येथे छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अस्पृश्य परिषद झाली होती। त्या परिषदेला 21 मार्च रोजी 105 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फे विविध उपक्रम करण्याबाबत आमदार अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली। या परिषदेला सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट येणार असून ते यावेळी लंडन हाऊस होलोग्राफी शो पुस्तक स्टॉल डॉ. आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या जुन्या शाळेला भेट देऊन पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नामदार हसन मुश्रीफ, आजी माजी खासदार आमदार येणार आहेत। यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, अनिल कांबळे, दीपक भोसले, पत्रकार शिरीष माधाळे, नंदकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माणगाव परिषदेला 105 वर्षे पूर्ण झाली। त्यानिमित्तानं माणगाव येथे बार्टीच्या वतीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये मानवंदना देण्यासाठी आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण माणगाव येथे साजरा करतोय। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री माननीय शिरसाट साहेब इथे येणार आहेत आणि त्या अनुषंगानं या समारंभाच्या निमित्तानं आपल्याला माणगाव जी परिषद झाली त्या परिषदेच्या माध्यमातून जे आपल्याला येत्या वर्षामध्ये पूर्ण पद्धतीनं या गावात किंवा या भागामध्ये राज्यानं देशाने बघावं अशा पद्धतीचा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करायचं आहे। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जी राजर्षी छत्रपती शाहू महाराज या दोघांच्या माध्यमातून जी माणगाव परिषद झाली होती त्याचा 105वा वर्धापन दिन सोहळा 21-22 मार्च रोजी माणगाव इथं साजरा होत आहे आणि त्याच्याच अनुषंगानं आत्ताच आदरणीय मानेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन आपले राज्याचे मंत्री महोदय शिरसाट साहेब यांच्या निर्देशानुसार आताच इथं आपण एक तयारीची बैठक ऑर्गनाईज केली होती। त्याचाच एक भाग म्हणून आपण 21 तारखेला इथं बार्टीच्या माध्यमातून एक पुस्तकांचा स्टॉल असणार आहे। माननीय मंत्री महोदय स्वतः इथं येणार आहेत। आणखीन अभिवादन करून येथील जे लंडन हाऊस आहे तक्क्या आहे की जिथे ही परिषद झाली होती त्या विशिष्ट ठिकाणांना ते स्वतः भेट देणार आहेत। आणखीन आपण अनुयायांच्यासाठी बार्टीच्या माध्यमातून भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। तसेच ठिकठिकाणी आपण नेहमीप्रमाणे बार्टीचा जो बुक स्टॉल असतो तो बुक स्टॉलसुद्धा इथं आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि या बुक स्टॉलवर 15% दरानं कन्सेशननं आपली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच आणि तसेच इतर महापुरुषांची जी पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, ते ग्रंथ सर्वसामान्यांच्यासाठी आणि अनुयायांच्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहोत। आणि त्याच्यामध्ये अनेक अशी B.C. कांबळे साहेबांचं बाबासाहेबांचं चरित्र असेल, खैरमोडे साहेबांचं बाबासाहेबांचं चरित्र असेल किंवा बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं बुद्धा अँड हिज धम्मा अशी अनेक ग्रंथ सर्वसामान्य माणसांना आणि अनुयायांना उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा अशी माझी सर्वांनाच विनंती आहे। आणि अधिकाधिक संख्येनं सर्व अनुयायांनी आणि बाबासाहेबांच्या मतावर चालणाऱ्या आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या समारंभाला यशस्वी करावं अशी मी विनंती करतो। जय भीम, थँक्यू व्हेरी मच।